नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धम्माला सधम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत यामधीलच एक धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर काढले पाहिजे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धम्माला सधम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदांनी उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत यामधीलच 2 धम्माला सधम्म रूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 धम्माला सधम्म रूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण परणेत चातुर्य वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्य वर्णामध्ये हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगाच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवन रामात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्याने श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटवला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केशकुंचिता थांब, तिथेच थांब. हे करंट्या विक्कू, तिथेच थांब. हे दिनवृषला बहिष्कृत माणसा, तिथेच थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वृषल बहिष्कृत कोणाला म्हणावायचे? माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही गौतमा, कोणाला वृषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य वृषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही. भगवान त्याला म्हणाले, वृषल बहिष्कृत कोणाला म्हणावायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रह तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणाची संपत्ती मिळताच भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यांसंबंधी अनुकंपा नाही तो वृषल बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृषल बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून येतो तो वृषल बहिष्कृत समजावा. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो वृषल बहिष्कृत समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो वृषल बहिष्कृत समजावा. जो साक्षींच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृषल बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादा क्रमांक करतो तो वृषल बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही तो वृषल बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते आहे म्हणून विचारले असता वाईटाची सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो वृषल बहिष्कृत समजावा. जन्माने कोणी वृषल बहिष्कृत नसतो, त्याचप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही.
भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळाबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच ग धम्माला सधम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत यामधीलच 2 धम्माला सधम्म रूप यावायला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच घ धम्माला सधम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे यामधीलच 2 धम्माला सधम्म रूप यावायला त्याने धम्माने माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.